चिता मुर्दे को जलाती है लेकिन चिंता जिंदा लोगों को जलाती. मग जेव्हा तुम्ही ही चिंता सतत जर तुमच्या याच्यात असेल तर तुमच्या शरीरातले जे हॉर्मोन्स असतात म्हणजे ज्याला स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणतो आपण, कॉर्टिसॉल्स असतील, ॲड्रिनालिन सिक्रेशन्स असतील, ते वाढत जातात. त्याचा परिणाम काय होतो तर रक्तवाहिन्यांना आतून सूज येते, रक्तवाहिनी कुंचित पावतात, अल्टिमेटली तुमचं प्रेशर वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशर वाढलं की हृदयावरचा ताण वाढत असतो आणि त्याचा परिणाम तुमच्या हृदयाचं म्हणजे हृदय काम काय करत असतं, प्रत्येक पेशींच्या पर्यंत ब्लड पोहोचवणं त्याचं काम, ऑक्सिजनचा पुरवठा करणं काम, न्यूट्रिशनचा पुरवठा करणं काम. आणि जेव्हा ते कुठतरी त्याला ताण बसतो तेव्हा या मानसिक ताणाचा परिणाम हृदयावर होत असतो, रक्तवाहिन्यांवर होतो. सायमल्टेनियसली बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मानसिक ताणतणाव म्हणजे तणाव नाही असं एकही व्यक्ती नाही. आणि मी दुसरं पण एक तुला पॉझिटिव्ह सांगते, तणाव जर नसेल तर लाईफ नाही, कारण तुम्हाला एमच नाहीये. मग हे तणाव पहिल्यांदा ओळखायला शिकणं, बाय हुक ऑर क्रूक तो तणाव कसा रिलीज करायचा त्याच्यासाठी प्रयत्न कर. आणि जर होत नाहीये ना, निग्लेक्ट द थिंग्स. हेही आम्ही पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये पेशंट्सला सांगत असतो, त्याला समुपदेशन, पेशंटचं काउन्सिलिंग म्हणतात, ते खूप महत्वाचं असतं. त्यामुळे मानसिक ताणतणावाचं लिटरली पूर्णतः परिणाम हा आहेच हृदयरोगावर आहे. त्यामुळे मी प्रत्येक पेशंटला सांगते, काही लोक म्हणतात मॅडम तुम्ही नेहमी फ्रेश दिसता, तुम्ही कधीच असं तुम्हाला ताण नाही, असं काही नाही. तणाव हा सगळ्यांना, हाऊ यू कॅन मॅनेज दॅट स्ट्रेस, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि ही मॅनेजमेंट सुद्धा आम्ही पेशंटला शिकतो.